मंडळी, ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवर आधारित हा आठवडा म्हणजेच 9 ते 15 मार्च 2025 हा मिथुन राशीसाठी खास राहणार आहे। आठवड्याच्या कुंडलीत मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवड्याचे येणारे 7 दिवस कसे असतील हे आपल्याला कळेल। मिथुन बद्दल बोलायचे झाले तर ही राशीची तिसरी रास आहे, ज्याचा स्वामी बुध आहे। ज्योतिषशास्त्रानुसार 9 ते 15 मार्च 2025 हा काळ मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे। तर जाणून घेऊया मिथुन राशीच्या लोकांचे आठवड्याचे राशी भविष्य। मिथुन राशी, या आठवड्यात तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आली आहे। कामात सातत्य आणि समर्पण ठेवा। नवीन प्रकल्पावर काम केल्याने करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते। व्यवसायात गुंतलेल्या लोकांना भागीदारांसोबत समन्वय वाढवणे आवश्यक आहे। नात्यात गोडवा राहील। कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल चिंता असू शकते, परंतु प्रेम आणि पाठिंब्याने सर्व काही ठीक होईल। तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि परस्पर समज विकसित होतील। आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य राहील, परंतु मानसिक ताण टाळा। ध्यान आणि प्राणायाम करून तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य सुधारू शकता। किरकोळ आजार टाळण्यासाठी तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारा। या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत अचानक सुधारणा होईल आणि गुंतवणुकीतून फायदा होईल। या आठवड्यात तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल। कुटुंबातील तरुणांकडून तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमच्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवाल। या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते। तुमच्यासाठी शुभ दिवस 14 आणि 16 असणार आहे। नात्यातील सर्व समस्या संभाषणाद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करा। ऑफिसमधील आव्हानांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही। आर्थिक परिस्थिती मजबूत होईल। या आठवड्यात तुमच्या प्रेम जीवनात नवीन बदल होण्याची चिन्हे आहेत। जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या आयुष्यात काहीतरी खास आणू शकणाऱ्या अनपेक्षित संबंधावर लक्ष ठेवा। नातेसंबंधात असलेल्या लोकांसाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे। मोकळ्या संवादामुळे तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते अधिक घट्ट होईल। एकत्रितपणे सामायिक क्रियाकल्पांमध्ये सहभागी व्हा, यामुळे तुमचे बंधन आणखी मजबूत होईल। तुमच्या भावना शेअर करण्यास अजिबात संकोच करू नका। तुमचे भावनिक संबंध मजबूत करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। तुमच्या प्रियकरासोबत तुमची स्वप्ने शेअर करा। तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या काही संधी मिळू शकतात। दीर्घकालीन उद्दिष्टांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि कोणतेही बदल करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत एकत्र काम केल्याने कामाचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात, म्हणून टीमवर्क, कल्पनांच्या देवाणघेवाणीसाठी तयार राहा। तुम्ही तुमचे विचार कसे व्यक्त करता याबद्दल काळजी घ्या। गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट राहा। प्राधान्यक्रमांवर लक्ष केंद्रित करा। तुमचे वरिष्ठ तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा करतील, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगतीची शक्यता वाढेल। आर्थिक बाबींमध्ये हा आठवडा स्थिरता आणि वाढीची भावना घेऊन येईल। तुम्हाला गुंतवणुकीबद्दल किंवा अनपेक्षित आर्थिक लाभाबद्दल चांगली बातमी मिळू शकते। तुमच्या बजेटचे आणि खर्च करण्याच्या सवयींचे मूल्यांकन करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। यामुळे दीर्घकालीन सुरक्षा मिळेल। घाईघाईने खरेदी करणे टाळा। भविष्यातील गरजांसाठी पैसे वाचवा। गरज पडल्यास आर्थिक बाबींमध्ये आर्थिक सल्लागाराची मदत घ्या, जेणेकरून तुम्ही आर्थिक नियोजन सहजपणे करू शकाल। मार्चच्या या आठवड्यात शुक्रादित्य राजयोग सर्वात प्रभावी राहील। खरं तर या आठवड्यात सूर्य मीन राशीत भ्रमण करेल आणि नंतर सूर्य शुक्राच्या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण करेल। शुक्रादित्य राजयोगाच्या प्रभावामुळे मिथुन राशीचे लोक या आठवड्यात होळी निमित्त भरपूर कमाई करतील। व्यवसायात तुम्ही बनवलेल्या सर्व योजना यशस्वी होतील आणि तुमची प्रगती होईल। मंडळी, 9 ते 16 मार्च 2025 मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मालव्य नीचभांग, लक्ष्मी नारायण यासारखे राजयोग चतुर्ग्रही योगासह तयार होत आहेत। अशा परिस्थितीत मिथुन राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळू शकते। याशिवाय या आठवड्यात 14 मार्च रोजी सूर्य मीन राशीत वक्री होईल आणि 15 मार्च रोजी बुध मीन राशीत वक्री होईल। यासोबतच 17 तारखेला ते या राशीत अस्त करेल। याशिवाय 16 मार्च रोजी पापग्रह राहू पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात अनेक मोठे राजयोग देखील तयार होत आहेत, जे मिथुन राशीच्या लोकांचे भाग्य उजळू शकतात। मिथुन राशीचे लोक या आठवड्यात तुमचे लक्ष तुमच्या करिअर आणि वैयक्तिक वाढीवर असेल। एखादा नवीन प्रकल्प किंवा संधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते। नात्यांमध्ये गोडवा राहील, परंतु तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे।
प्रवासाची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुमच्यासाठी या आठवड्यात भाग्यवान रंग पिवळा असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना नोकरीत पदोन्नती मिळेल आणि नोकरांकडून आनंद मिळेल. आठवड्याच्या मध्यात सत्तेत असलेल्या लोकांशी तुमची जवळीक वाढेल. क्रीडा स्पर्धेत संघर्ष केल्यानंतर तुम्हाला लक्षणीय यश मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला राजकीय क्षेत्रातील लोकांना नवीन पद किंवा काही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा समाजात प्रभाव वाढेल. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत केल्याने परिस्थिती सुधारेल. तुमच्या वैयक्तिक समस्यांमध्ये इतरांना ढवळाढवळ करू देऊ नका आणि महत्त्वाच्या कामांमध्ये अंतिम निर्णय शहाणपणा आणि विवेकबुद्धीने घ्या. नोकरीत पदोन्नती मिळाल्याने नोकरदारांना आनंद वाढेल. आठवड्याच्या मध्यात सत्तेत असलेल्या लोकांशी तुमची जवळीक वाढेल. क्रीडा स्पर्धेत संघर्ष केल्यानंतर तुम्हाला लक्षणीय यश मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाशी संबंधित क्रियाकल्पांवर लक्ष केंद्रित करावे. तुमचे मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. रोजगाराशी संबंधित समस्या सोडवल्या जातील. ग्रहांच्या संक्रमणानुसार आठवड्याच्या मध्यातील वेळ तुमच्यासाठी फायदेशीर राहील. तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्हाला अधिक संघर्ष करावा लागू शकतो, पण त्यानंतर तुम्हाला यश मिळेल. कठीण परिस्थितीत तुमचा संयम ढळू देऊ नका, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. समाजात तुमच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जाणीव ठेवा. कार्यक्षेत्रात लोकांना त्यांच्या सहकाऱ्यांशी अधिक समन्वय निर्माण करावा लागेल. खाजगी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील. नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना असू शकते, पण याचा प्रचार गुप्तपणे करा. तुमच्या विरोधकांना किंवा शत्रूंना ते कळू देऊ नका. न्यायालयीन प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. आयात निर्यात आणि परराष्ट्र सेवेशी संबंधित लोकांना काही चांगली बातमी मिळेल. ग्रहांच्या गोचरानुसार आठवड्याच्या शेवटी वेळ बहुतेक चांगला राहील. काही महत्त्वाची प्रलंबित कामे पूर्ण होण्याचे संकेत मिळतील. तुमच्या कार्यक्षमतेने शत्रू पक्ष प्रभावित होईल. समाजात तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. वादग्रस्त कामांमध्ये जोखीम घेऊ नका. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना त्यांच्या वर्तणुकीच्या कौशल्यांमध्ये सकारात्मक सुधारणा करून फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळीकतेचा लाभ मिळेल. राजकीय क्षेत्रातील लोकांना त्यांच्या प्रभावाची भाषण शैलीबद्दल प्रशंसा मिळेल. तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला जावे लागू शकते. कोणतेही अपूर्ण काम पूर्ण केल्याने मनोबल वाढेल.